reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 32. अरे वा, या पाठात सुद्धा हे पक्षी आपली उजळणी घेणार आहेत तर. चला, काय करायचंय ते ऐका. पक्षी ज्या अक्षराचं कार्ड घेऊन येतील ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज सांगायचा. सगळ्यांनी मिळून सांगा. पण ओरडायचं नाही. चला तर मग लेट्स बिगिन. डी ड असंच सांगितलं ना. कॅपिटल आणि स्मॉल यातला फरक दिसतोय ना. चला, आता इथून पुढे तुम्ही सांगा. तुम्ही बरोबर उत्तरं देताय की नाही ते टीचर बघतील. अक्षरांचे आवाज सांगता आले ना तुम्हाला. चला, आता माझ्या मागे म्हणा. डी ड एफ फ एम म एन न ए ॲ ओ. नीट म्हणालात ना. व्हेरी गुड. चला, आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. ही 2 माकडं काय बरं घेऊन आली आहेत आपल्याबरोबर? चला बघूया. माकडांनी हातात धरलेल्या फलकावर चित्र दिसतंय. म्हणजे इथे चित्रांची इंग्रजी नावं सांगायची आहेत तर. चला, सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. डिअर. हेच उत्तर दिलत ना. तुम्ही बरोबर उत्तरं सांगताय की नाही ते तुमचे टीचर बघतीलच. चला, आता पुढचं चित्र. माझ्या मागे वाचा. फोर्ट. आता पुढचं चित्र. माझ्या मागे वाचा. डॉल. आता पुढे. माझ्या मागे वाचा. मस्किटो. आता पुढे. माझ्या मागे वाचा. नेल. आता पुढे. माझ्या मागे वाचा. फूट. आता पुढे कोणतं चित्र येतंय बघा बरं. माझ्या मागे वाचा.
निडल. माझ्या मागे वाचा डक. माझ्या मागे वाचा फ्लॅग. कोणाकोणाला सगळे शब्द सांगता आले हात वर करा बरं. मुलांनो, मज्जा आली ना? चला आता पुढचा स्वाध्याय करूया. आता शब्द वाचण्याचा सराव करायचा आहे. इंग्रजी अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द कसा वाचायचा ते शिकलो होतो आपण. आता आज त्याचा सराव करूया. लेट्स बिगिन. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, फ. असाच आवाज आहे ना? आता या अक्षराचा आवाज काय होतो? आ. असाच आवाज आहे ना? मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे फ फ फ. आ आ आ. फ आ फा. फा फा फा. पुन्हा म्हणा फा फा फा. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, न. असाच आवाज आहे ना? मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे फॅ फॅ फॅ. न न न. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे फॅन फॅन फॅन. म्हणा फॅन फॅन फॅन. काय मज्जा येते का मुलांनो? मग आता इथून पुढचे शब्द असेच वाचायचेत बरं का. चला आता पुढे जाऊया. लेट्स बिगिन. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, म. असाच आवाज आहे ना? आता या अक्षराचा आवाज काय होतो? अ. असाच आवाज आहे ना? मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे म म म. अ अ अ. म अ म म म म. पुन्हा म्हणा म म म. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, प. असाच आवाज आहे ना? मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे म म म. प प प. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे मॉप मॉप
मॉप. म्हणा, मॉप मॉप मॉप. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. लेट्स बिगिन. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, ड असाच आवाज आहे ना. आता या अक्षराचा आवाज काय होतो? अ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, ड ड ड. अ अ अ. ड अ ड. ड ड ड. पुन्हा म्हणा, ड ड ड. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, ट असाच आवाज आहे ना. मग चला, माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, ड ड ड. ट ट ट. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे, डॉट डॉट डॉट. म्हणा माझ्या मागे, डॉट डॉट डॉट. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द बघूया. लेट्स बिगिन. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, न असाच आवाज आहे ना. आता या अक्षराचा आवाज काय होतो? अ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, न न न. अ अ अ. न अ न. न न न. पुन्हा म्हणा, न न न. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, ड असाच आवाज आहे ना. मग चला, माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, न न न. ड ड ड. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे, नॉड नॉड. म्हणा म्हणा माझ्या मागे, नॉड नॉड नॉड. व्हेरी गुड. आता शेवटचा शब्द. लेट्स बिगिन. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर,
म असाच आवाज आहे ना. आता या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. म म म आ आ आ म आ मा 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 पुन्हा म्हणा. मा 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 गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर न असाच आवाज आहे ना. मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. मॅ 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 न न न आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे. मॅन 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 म्हणा. मॅन मॅन मॅन. व्हेरी गुड. हा स्वाध्याय करताना मजा आली का तुम्हाला? टीचर पाठ संपल्यावर तुम्ही मुलांकडून आणखी असेच काही शब्द वाचून घेऊ शकाल. हे शब्द फळ्यावर किंवा तुमच्या वहीत लिहून ठेवा आणि पाठ संपल्यावर ते मुलांकडून वाचून घ्या. मी थांबते. आता पुढचा स्वाध्याय करण्यासाठी तुमच्या मदतीला येतोय राहुल दादा. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर. आलं ना लक्षात? आता पुढचं अक्षर. आलं ना लक्षात? आता पुढचं अक्षर. पेन्सिल ताईने जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे. टीचर पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.